नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दुपट्याचं डिझाइन कसं तयार करायचं आणि ते कसं जोडायचं हे दाखवलेलं होतं. आणि ज्या वेळेला मी तुम्हाला ते दाखवलं त्यावेळेला मी फक्त मध्ये या पांढऱ्या पट्ट्या जोडलेल्या होत्या. कालचा व्हिडिओ जो डिझाइन तयार केलेला होता तो टाकल्यानंतर त्याच्या खाली मला एक कमेंट आली की ताई आम्हाला संपूर्ण दुपटं कसं शिवायचं आणि गोट कसा लावायचा हे पण दाखवा. आणि जसा मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला त्याचप्रमाणे ज्या कस्टमरना हे दुपटं मी देणार आहे त्यांना याचा फोटो पाठवला. तर त्यांचा मला असा मेसेज आला की जशी तुम्ही मध्ये पण पांढरी पट्टी जोडलेली आहे त्याचप्रमाणे बाजूनी सुद्धा त्याला पांढरी पट्टी लावा किंवा पांढरा गोठ लावा. मग मी विचार केला की दोन्ही रिक्वायरमेंट्स पुऱ्या करता येतील, कमेंट्सना पण उत्तर देता येईल आणि कस्टमरची डिमांड पण पुरी होऊ शकते. म्हणून मी काय केलं की इथे बाजूनी मी आता सगळीकडे पांढरी पट्टी जोडून घेतली. तुम्ही बघू शकता ही मी डबल जोडलेली आहे आणि त्याला वरून एक दापटीप दिलेली आहे. खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिझाइन बनवल्यानंतर वेगळ्या प्रकारे दुपटं कसं तयार करता येऊ शकतं हे सांगणार होते, पण मी प्रायोरिटी बेसवर आज कस्टमरची डिमांड आणि व्हिडिओ खालचे कमेंट्स यांना उत्तर देण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की वेगळ्या प्रकारे दुपटं कसं जोडता येतं ते मी दाखवणार आहे, तर ते मी नक्कीच दाखवणार आहे तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये. आज आपण आता याला खाली लेयर्स टाकून हे दुपटं कसं पूर्ण करायचं हे बघणार आहोत. तर सगळ्यात आधी मला तुम्हाला हे सांगायचंय की दुपट्याला गोठ 3 प्रकारे लावता येऊ शकतो. पहिला प्रकार असा की हे बाजूचं जोडण्याआधी बरोबर या आकाराचेच खालचे लेयर्स घ्यायचे आणि त्याला पिना टाचून घेऊन आधी ते बाजूनी जोडून घ्यायचे. ते जोडून घेतल्यानंतर याला मॅचिंग एखादा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याचा याला बाजूनी गोठ लावायचा. हा झाला रेग्युलर आपला प्रकार. दुसरा प्रकार असा आहे, हे जे आहे ना दुपटं हे असंच ठेवायचं, म्हणजे याच्या खाली एक लेयर अजून टाकायचा आणि हे टाकल्यानंतर याला बाजूनी गोठ लावण्या इतपत कपडा शिल्लक ठेवायचा 1.5 ते 2 इंचाचा. आत एक लेयर टाकून झालाय असं आपण समजू तात्पुरतं आणि त्याच्या खाली हा कपडा आहे असं समजू. आणि काय करायचं, हे असं दुमडायचं आणि हे बरोबर याच्यावर असा याला गोठ लावून घ्यायचा. हा दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार आता जो मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे. तर या दुपट्यासाठी मी कशा प्रकारे गोठ लावणार आहे हे तुम्हाला दाखवते. हा जो तिसरा प्रकार आहे गोठ लावायचा तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हा एक लेयर मी खाली टाकलाय. हे थोडंसं हा कपडा थोडासा जाड आहे आणि त्याच्यामध्ये मी हे एक पातळ अस्तरचं लेयर टाकणार आहे. आता हे अस्तरचे जे राहिलेले तुकडे मी कुठून आणते ते पण तुम्हाला सांगते. साधारण जून ते सप्टेंबरच्या दरम्यान सगळ्या दुकानांमध्ये सेल लागलेले असतात. तर त्यावेळेला त्यांच्या ताग्यातनं राहिलेले जे तुकडे असतात ना ते त्यांनी सेलसाठी ठेवलेले असतात आणि ते तुम्हाला कमी किमतीत मिळू शकतात. तर तिथे जाऊन मी हे तुकडे घेऊन येते जे मला दुपट्याच्या मधल्या लेयरसाठी उपयोगी पडतात. किंवा जर मोठा तुकडा असेल आणि त्याच कलरचं जर एखादं अस्तरचं ब्लाऊज आलं तर त्याच्यासाठी सुद्धा मला ते अस्तर उपयोगी पडून जातं. म्हणून मी नेहमी ते घेऊन येत असते. आता ह्या दुपट्यासाठी मी जी ट्रिक वापरणार आहे, मी काय केलं, खाली आधी हा जाड कपडा घेतला. हा पण त्या ताग्यातनं राहिलेलाच कपडा होता. हे बघू शकता तुम्ही इथे छोटे छोटे तुकडे याचे कापले गेलेले आहेत. तर तो मी आणलेला आहे आणि हा वरचा पण मी तसाच ताग्यातनं राहिलेला तुकडा आणलेला आहे. आता या दुपट्याला गोठ कसा लावणार आहे ते आपण बघू. हे मी खाली आधी अंथरून घेतलंय. आता याची जी लांबी आणि रुंदी आहे ती मी आधी मोजून घेणार. कुठपर्यंतची, या डिझाईन पर्यंतची, या पांढऱ्या कपड्याची नाही.
याची लांबी रुंदी किती आहे त्यानुसार हे खालचे कपडे मी आधी कापून घेणार। हा पांढरा कपडा वगळून, तर ह्याची रुंदी आहे 23.5 इंच, म्हणजे 22.5 घेतली तरी चालू शकते। त्याचप्रमाणे मी इकडनं मोजणार। इथून इथपर्यंत ही पण तेवढीच आहे, 23.5 म्हणजे 22.5। तर 22.5 बाय 22.5 चा चौकोन आपल्याला या अस्तरचा कापून घ्यायचा आहे। तर तो आधी मी कापून घेते आणि त्यानंतर मग मी पुढे काय करायचं हे सांगते। इथे मी हे दोन्ही कपडे 22.5 बाय 22.5 इंचाचे कापलेत। हा दुपट्याच्या आतला घेर आहे। आता याला आधी आपण फेविकॉलने चिकटवून घ्यायचं एकमेकांना। तुम्ही फेविकॉल म्हणा किंवा ग्लू म्हणा, जे काय असेल ते, असे मध्ये मध्ये त्याला कुठेतरी असे डॉट द्यायचे, जेणेकरून हे दोन्ही कपडे एकमेकांवर ठेवले तरी हलणार नाहीत। हे असं चिकटवून घेतल्यानंतर हे दोन्ही एकमेकांवर असे व्यवस्थित ठेवायचे आणि त्याला असा हात फिरवून घ्यायचा, म्हणजे हे चिकटले। आता याच्यावर ते डिझाईन ठेवायचं। तर ते डिझाईन आपल्याला हे आता आतमध्ये आलं पाहिजे, हे मागच्या बाजूला आलं पाहिजे। म्हणून आधी काय करायचं, आधी हे डिझाईन ठेवून द्यायचं इथे, हे असं उलट, हे उलट ठेवायचं आणि याला पण मध्ये मध्ये फेविकॉल लावून घ्यायचं। हे असं लावून घेतल्यानंतर हे बरोबर ह्याच्यावर असं ठेवायचं। जास्त वेळ घालवायचा नाही, कारण ते ग्लू लगेच नंतर घट्ट होतं। हे बघा, आता हे असं जरा जिथे जिथे आपण हे ग्लू लावलेला आहे ना, तिथे तिथे असं आपण जरा हात फिरवून घ्यायचा। आणि आता आपल्याला ही जी मी डबल पट्टी लावलेली आहे ती इथे अशी फक्त फिरवून जोडायची आहे। ही बघा, अशा प्रकारे। फक्त त्या केसमध्ये इथे डबल पट्टी लावायला लागते एकतर, किंवा रुंद पट्टी घ्यायला लागते। रुंद पट्टी घेतल्यानंतर ती एकदा वळवायची, पुन्हा वळवायची आणि ती याच्यावर ठेवायची। मग तेवढे व्याप करण्यापेक्षा लावतानाच जर आपण ही पट्टी अशी डबल घेऊन लावली ना, ही बघा, पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला। ही बघा, मी घेतानाच ही डबल घेऊन याला जोडलेली आहे। तर अशी लावली की आपला बराचसा वेळ सुद्धा वाचतो। हे बघा, आता मी हे असंच मशीनवर घेऊन जाणार आणि मग मी पुढचा जो काही प्रोसिजर आहे पुढची ती तुम्हाला मी मशीनवर दाखवते। हे बघा, आता आपण हे शिवायला घेणार आहोत। हे मी उलट ठेवलेलं आहे सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी। आता मी ही जी डबल पट्टी लावली आहे ना, ती याच्यावर अशी फोल्ड करणार आणि याला टीप मारून घेणार। हे बघा, तुम्ही बघू शकता मी मशीनला पांढरा दोरा लावलेला आहे। वर पण पांढरा दोरा लावलाय आणि खाली पण पांढरा दोरा लावलाय। आता जर मी मागच्या बाजूनी याला टीप मारत गेले तर काय होऊ शकतं, हा पांढरा दोरा जो मी बॉबिनला पण लावलेला आहे तो इथे कुठेतरी या डिझाईनवर पण येऊ शकतो। कारण जरी आपण कितीही परफेक्ट शिवायचं ठरवलं तरी सुद्धा कुठेतरी दोरा इकडे तिकडे जाऊ शकतो। मग तो समोरच्या बाजूने आल्यानंतर तो खराब दिसेल। म्हणून इकडून हे पकडायचं नाही, हे पकडताना आपल्याला सुलट बाजूनी असं ठेवायचं आणि इथून त्याला व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची। परंतु टीप मारताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल की आपण जे खाली अस्तर टाकले ते या पट्टीच्या आतमध्ये आलेच पाहिजेत। आणि हे जर जमत नसेल तर आधी इथे टाचण्या लावून घेणं हे योग्य ठरेल। आता मला सवय असल्यामुळे मला हे जमेल, त्यामुळे मी आता ही असं पकडून याला टीप मारून घेते। म्हणजे सुलट बाजूनी पकडायचं आणि टीप मारायची, कारण सुलट बाजूनी ते व्यवस्थित आलंच पाहिजे।
मागच्या बाजूनी थोडंफार इकडे तिकडे झालं म्हणून एवढा काही फरक पडत नाही। हे बघा, इथे बघू शकता तुम्ही, हे कपडे पण आतमध्ये आलेले आहेत आणि टीप पण माझी व्यवस्थित आलेली आहे। हे बघा, आता हे एका बाजूनी झालं। आता असंच मी चारही बाजूनी करते आणि तुम्हाला नंतर मी फायनल लुक दाखवते। हे बघा, बघू शकता तुम्ही, आता मी याला बाजूनी गोठ लावलेला आहे। जसा तुम्हाला मी गोठ लावणार असं सांगितलं होतं तर तसा लावलेला आहे। हे युनिफॉर्मिटी बघू शकता की सगळीकडे सारख्याच प्रकारचा गोठ आलेला आहे, कुठेही तो कमी जास्त रुंदीला असा झालेला नाहीये। आता याच्यातनं माझ्या दोन गोष्टी साध्य झाल्या। माझ्या कस्टमरला इथे पांढरी पट्टी हवी होती, ती पण साध्य झाली आणि माझा गोठ पण लावून झाला। आता मी तुम्हाला उलट्या बाजूनी दाखवते। हे बघा, ही उलटी बाजू आहे, इथे पण कुठेही कमी जास्त झालेलं नाही। तर अशा प्रकारे आपलं हे दुपटं शिवून आता पूर्णपणे तयार झालेलं आहे। आता माझ्या पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगळ्या प्रकारे दुपटं कसं जोडता येऊ शकतं, जे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तर ती जी काय पद्धत आहे ती मी आता तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन। त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपण भेटू पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।